आज आपण सर्व भारतीय आनंदाने आणि अभिमानाने आपल्या देशाचा 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय। दरवर्षी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं तिरंगा ध्वज फडकवून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात। पण तुम्हाला माहिती आहे का, स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा लाल किल्ल्यावरच का साजरा केला जातो? तसं करण्यामागे अनेक ऐतिहासिक आणि प्रतिमात्मक कारण आहेत। सर्वात पहिलं म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यावरनं पहिल्यांदा तिरंगा ध्वज फडकवला होता। या ऐतिहासिक क्षणाने ब्रिटिश राजवटीचा अंत होऊन भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली। हा क्षण भारताच्या नव्या युगाची सुरुवात होती। लाल किल्ला हे अनेक शतकांपासून मुघल सत्तेचं केंद्र होतं। 1857च्या स्वातंत्र्य संग्रामादरम्यान ब्रिटिशांनी तो ताब्यात घेतला होता। त्यामुळे त्याच किल्ल्यावरून तिरंगा फडकवणं हे ब्रिटिश सत्तेला आव्हान देऊन भारतीय सत्तेची पुनर्स्थापना करण्याचं एक प्रतिमात्मक पाऊल होतं। आजही लाल किल्ला फक्त एक ऐतिहासिक इमारत नसून तो देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या संघर्षाचं आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक आहे। दरवर्षी पंतप्रधान याच ठिकाणावरून ध्वजारोहण करतात आणि देशाला उद्देशून भाषण देतात। ही परंपरा राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना दृढ करते। याच कारणामुळे लाल किल्ल्याला भारतीय स्वातंत्र्याच्या सोहळ्यासाठी एक विशेष आणि महत्त्वाचं स्थान आहे। आपल्या भारतीयांसाठी ती एक अभिमानाची गोष्ट आहे।